ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलांच्या दरात वाढ झालेली आहे. 20 ते 30 रुपयाने ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. आपण संभाजीनगरच्या एका दुकानात आलो जिथे हे सगळे तेल भंडार आहे आणि त्या ठिकाणी आपण बघूया नेमकं काय दर वाढले आणि नेमकं काय सगळं एक कारण काय आहे. मला सांगा, खाद्यतेलांमध्ये दरवाढ झाली मोठी, नेमकी किती दरवाढ झाली, कशी दरवाढ आहे? हे बघा, ही जी दरवाढ झालेली आहे साधारणतः 15 ते 20 रुपये झालेली आहे. एकंदरीत गव्हर्नमेंटने जे नवीन टॅक्स लावला आहे त्याच्यामुळेही त्याच्यावर परिणाम झालेला आहे. आणि बाहेर देशातून जी आवक आहे ती आवक फार कमी आहे. त्याच्यामुळे मग तेल बियांवर त्याचा परिणाम होत आहे. आणि भारतामध्ये खाद्यतेलाची विक्री जास्त आहे, तर त्याच्यामुळे लोकसंख्या जास्त असल्यामुळं तेलात विक्री जास्त आहे. त्याच्यामुळं मग हे सर्व महागाई वाढत आहे. बरं, कोणत्या खाद्यतेलांमध्ये दरवाढ झाली आणि ती कशी झाली आहे? हे बघा, जे आयातीत तेल आहेत जसं सोयाबीन तेल आहे, मग सूर्यफूल तेल आहे, पामोलिन तेल आहे, जे बाहेर देशातून तेल येतात त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे 15 ते 20 रुपये लिटर प्रति. आणि जे आपले भारताची तेल आहे, शेंगदाणा तेल, जवस तेल, तीळ तेल, मोहरी तेल, शेंगदाणा, याच्यात कुठल्याच प्रकारची वाढ झालेली नाही. बरं, आता ज्या तेलांमध्ये दरवाढ झाली ते आधी किती होते आणि आता किती झाले? साधारण ते सोयाबीन तेल 100 रुपये होतं, सूर्यफूल तेल 105 रुपये होतं. आजच्या तारखेमध्ये सोयाबीन 125 रुपये झालेलं आहे आणि सूर्यफूल 130 रुपयापर्यंत गेलेलं आहे. अजून भाव वाढण्याची शक्यता आहे. 15 ते 20 रुपये अजून वाढतील. 150चा पटला गाठणार आहे असं ऐकण्यात आहे. बरं, सणासुदीचा काळ आहे, तुमचाही व्यवसायाचा काळ असतो, पण अशा वेळेस जर दरवाढ होणे याचा कुठेतरी परिणाम व्यवसायावर होणार होतो? ना सर, होणार. कारण कसं आहे सर, आता आमच्याकडे कसं आहे, महिनावारी गिऱ्हाईक घ्यायला येतात. कोणी 5 लिटर घेतो, 7 लिटर घेतो. आज 5 लिटर तेल घेणारा माणूस 3 लिटरवर आलेला आहे. म्हणजे आमचा धंदा 40% कमी झालेला आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर सणासुदीचं काळ आहे, ग्राहकांना सणासुदीचे वेगवेगळे पदार्थ आपण जे आहे तर किचनमध्ये करतो आणि त्यासाठी तेल लागतं. मात्र तेलाच्या दरात सणासुदीच्या काळात वाढ झाल्याने याचा फटका दुकानदारांनाही बसतोय आणि सोबतच सर्वसामान्य माणसांच्या खिशाला देखील कात्री लागणार आहे. मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.